पाठ 7वा. महान गायक. तानसेन हा बादशाह अकबर राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. तानसेन हा त्याच्या गायकीमुळे सुप्रसिद्ध होता. तानसेनच्या गायनाने एकदा अकबर राजा संतुष्ट झाले व तानसेनची स्तुती करू लागले. पुढे राजाने म्हटले, तानसेन, तुझ्यासारखा गायक शोधूनही सापडणार नाही. हे ऐकून बिरबल म्हणाला, महाराज, तानसेनचे गुरु हरिदास हे सुद्धा खूप कुशल व तरबेज गायक आहेत. अकबर राजाने हरिदास यांची भेट घेण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी अकबर राजा, तानसेन व बिरबल हे तिघेजण गुरु हरिदास यांच्या आश्रमात गेले. तानसेन याने आपल्या गुरूंना अकबर राजा तुम्हाला भेटण्यासाठी आज खास आश्रमात आल्याचे सांगितले. गुरु हरिदास यांनी राजाचे स्वागत केले. हरिदास यांनी राजास येण्याचे कारण विचारले. राजाने हरिदास यांना गायनाची विनंती केली. राजा म्हणाला, महोदय, मला तुमचे गायन कौशल्य पाहायचे आहे. ज्याचा शिष्य इतका कुशल, महान, तर त्याचे गुरु किती सर्वांतोपरी असतील, या एकाच विचाराने मी आज तुमच्याकडे आलो आहे. राजाचे बोलणे हरिदास यांनी शांतपणे ऐकून घेतले व म्हणाले, महाराज, माफ करा, पण मी कोणाच्या सांगण्यावरून गात नाही, तर माझ्या मनाला गायन करण्याची इच्छा होईल तेव्हाच मी गायन करतो. गुरु हरिदास यांच्या परखड व स्पष्ट बोलण्याने राजा दुःखी झाला व आपल्या शाही रथात जाऊन बसला. तानसेनची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली. तेव्हा बिरबलने तानसेनला एक युक्ती सुचवली. त्याने तानसेनला तू आज जा व मुद्दाम चुकीचे गायन करण्यास सांगितले. तानसेनने आपल्या गुरुसमक्ष संगीतातील एक राग गायला सुरुवात केली व गाताना भरपूर चुकाही केल्या. त्याच्या चुका सुधारण्यासाठी गुरु हरिदास यांना गायन करून दाखवावे लागले. त्यांचे गायन बादशाह अकबर राजाने मन लावून ऐकले. गुरु हरिदास यांच्या आवाजाने राजा अकबर मंत्रमुग्ध झाला. राजाने बिरबलास प्रश्न केला की तानसेनपेक्षा त्यांच्या गुरुचा आवाज किती मधुर आहे, त्यात दिव्यता भासते. त्यावर बिरबलाने समर्पकपणे उत्तर दिले, महाराज, तानसेन हा आपल्या दरबारात तुमच्यासाठी व इतर लोकांसाठी गायन करतो. मात्र गुरु हरिदास हे स्वतःसाठी व गायनाप्रती असणाऱ्या निष्ठेसाठी गातात. त्यामुळे त्यांच्या गायनात दिव्यता झळकते. बिरबलाच्या या उत्तराने राजाला पुन्हा एकदा समाधान वाटले.